वेलकम टू माय न्यू ट्रॅव्हल सिरीज। लहानपणी आपण सगळ्यांनी भूगोलाचा अभ्यास केलाच आहे ना। त्यात आपण शिकलो की जगाचा नकाशा गोल आहे। पण समजा जर हाच जगाचा नकाशा आपण 2D म्हणजेच एका सरळ कागदावर आणला तर हे जग 3 भागात विभागलं जातं। ट्रॅव्हल आणि एअरलाइन इंडस्ट्रीनुसार ट्रॅफिक कॉन्फरन्स एरिया 1, ट्रॅफिक कॉन्फरन्स एरिया 2 आणि ट्रॅफिक कॉन्फरन्स एरिया 3 म्हणजेच काय तर TC1, TC2 आणि TC3। इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन म्हणजेच आयटा या संस्थेने हे जग 3 भागात विभागलं आहे। जगात शेकडो देश, हजारो फ्लाइट्स आणि लाखो प्रवासी यांचं रूटिंग, फेअर्स, ट्रॅफिक आणि टाइम झोन हे एकाच नियमामध्ये बसवणं त्याकाळी सगळ्यात मोठं आव्हान होतं। म्हणून आयटाने या जगाला 3 ट्रॅफिक कॉन्फरन्स एरियाजमध्ये डिवाइड केलं। त्यामुळे एअरलाइन इंडस्ट्रीमध्ये एकच भाषा, एकच सिस्टीम आणि एकच कोड तयार झाला। भूगोलात आपल्याला माहित आहेच की जगात 7 खंड आणि 5 महासागर आहेत। तर हे सगळं या 3 ट्रॅफिक कॉन्फरन्स एरियाजमध्ये कसं डिवाइड होतं ते आपण आता पुढे बघूयात। कॉन्फरन्स एरिया 1 म्हणजेच TC1 यामध्ये येतात नॉर्थ अमेरिका, सेंट्रल अमेरिका, साऊथ अमेरिका आणि कॅरिबियन आयलँड्स। TC1च्या डाव्या बाजूला पॅसिफिक ओशन तर उजव्या बाजूला अटलांटिक ओशन आहे। जगाच्या या भागाला वेस्टर्न हेमिस्फिअर म्हणून देखील ओळखलं जातं। कॅनडा, USA, मेक्सिको, ब्राझील हे आणि असे अनेक देश या भागात येतात। यानंतर बघूया ट्रॅफिक कॉन्फरन्स एरिया 2 म्हणजेच TC2। TC2 अटलांटिक ओशनच्या पलीकडून सुरू होतं। यामध्ये येतात युरोप, मिडल ईस्ट आणि आफ्रिका। युरोपचा इतिहास आणि ऐतिहासिक जागा तसेच बर्फाच्छादित प्रदेश, मिडल ईस्टची वाळवंट आणि आफ्रिकेची जंगल सफारी हे सगळं या TC2 मध्ये अनुभवायला मिळतं। आता बघूया ट्रॅफिक कॉन्फरन्स एरिया 3 म्हणजेच TC3। यामध्ये येतात एशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि साऊथ पॅसिफिक आयलँड्स। TC3च्या उजव्या बाजूला पॅसिफिक ओशन आहे जो TC1 ला जोडतो। जगाचा सगळ्यात मोठा आणि विविधतेने नटलेला भाग म्हणजे ट्रॅफिक कॉन्फरन्स एरिया 3। भारत, चीन, जपान, फिलिपिन्स, सिंगापूर हे आणि असे अनेक देश या भागात येतात। तर मित्रांनो, जगात देश भरपूर आहेत, पण एव्हिएशनच्या नजरेतून पाहिलं तर जग फक्त 3 भागांमध्ये दिसतं। आणि जर हे 3 भाग समजले तर जग खूप छोटं वाटायला लागतं। तर तुमचा आवडता देश कोणता आणि तो कोणत्या ट्रॅफिक कॉन्फरन्स एरियामध्ये येतो हे मला कमेंट करून नक्की कळवा।